माझ्या मावशीच्या मुलाचा बर्थडे आहे. तो बर्थडे भिवंडीमध्ये माझ्याच बहिणीच्या घरी करणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचत आलेलो आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये आम्ही ताईच्या घरी असू. तर नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एसी कट्टा चॅनलवर. तर आज आमची पूर्ण फॅमिलीचा प्रोग्राम आहे बड्डेला जायचं. माझ्या मावशीच्या मुलाचा बड्डे आहे. तो बड्डे भिवंडीमध्ये माझ्याच बहिणीच्या घरी करणार आहे. तर आम्ही भिवंडीमध्ये माझ्या बहिणीच्या घरी चाललो आहे. तर बघूया हा प्रवास आता कसा होतो आणि कसा आपल्याला बड्डे पार्टी एन्जॉय करता येते ते आपण बघूया. तर मित्रांनो, आता आपण भिवंडीमध्ये पोहोचलेलो आहे. तर इथून ताईचं घर आणखीन 15 ते 20 मिनिटावरती आहे. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे इथे भिवंडीमध्ये शेलार गावात. तिथे खूप फेमस असं योगेश वडापाव आहे. तिकडे आम्ही आता नाश्ता करतो. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचत आलेलो आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये आम्ही ताईच्या घरी असू. तर ट्रॅफिकमध्ये तर खूप हालत एकदम बेकार झालेली आहे. पावसाळ्यामध्ये गरमीत पावसाळा असं समजत नाही. जसं आम्ही या गावा ठिकाणी आलो तसं वातावरण एकदम थंड वाटायला लागलंय. तर बघूया 10 मिनिटांमध्ये ताई आणि ताईच्या घरी किती जण असतील ते बघूया. तर मित्रांनो, गावाच्या बाहेरच असं एक ओढा पाण्याचा लागतो. मला दिसत असेल आता तिथून जायचा रस्ता आहे पलीकडे. तर मित्रांनो, आम्ही आता ताईच्या घरी पोचलेलो आहे. हा ताईचं घर आहे. तर आता आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही इथं येणार आहे, पण आम्ही आता ताईला सरप्राईज देतोय की आम्ही आलो आहे. तर आता दरवाजा खोलल्यानंतर तिची रिॲक्शन बघू कशी असणार आहे. या. अरे तुम्ही येणार नव्हते ना? मला झालं ना आता. अरे वा, काय होतं मित्रा? अजय, अरे तुम्ही सगळे इथे बसले? तू अचानक आला, फोनवर नाही बोललेला. तर मित्रांनो, ताईच्या घरी आता चाय नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता जेवणामध्ये बड्डे बॉयसाठी स्पेशल काय बनवलं आहे ते आपण जरा ताईला विचारूया. मग ताई, जेवणामध्ये काय बनवलं आज आणि काय बनवायला काय घेतले आज? कोळंबी बर्थडे बॉय साठी स्पेशल. त्याला कोळंबी आवडते ना खूप. मित्रांनो, हा आपला बर्थडे बॉय आहे. कोळंबी आवडते बर्थडे बॉयला म्हणून येणार आज होते, मला माहितीच नव्हतं. कोळंबी बनवली आहे. आता आम्ही चिकन आणूया.
आम्ही सरप्राईज दिलं आहे, त्याच्यामुळं आमच्या तिने जेवणातच पकडलं नव्हतं. त्याच्यामुळे ते आता चिकनसुद्धा आणणार आहे. तर आपण आता कोळंबी पण बनते कशी बघूया. काय ओले बोंबील पण आणल्यात, तेही बघूया कसे बनतात. चिकन तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल कसं बनवतात नॉर्मल पद्धतीने. चल मग आम्हाला दाखव कोळंबी वगैरे आता. तर मित्रांनो कोळंबी साफ करायचं काम चालू आहे. तर मित्रांनो आता बर्थडे बॉयसाठी केक घ्यायला आलो आहे. केक पण घ्यायचा आहे आणि चिकन वगैरे पण घेऊन जायचं आहे. तर आम्ही आलतो गावाच्या बाहेर, जिथे यांचा नाका आहे, कवाड नाका म्हणून. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. May God bless you dear. May God bless you dear. Happy birthday to you. Happy birthday to you. तर अशा प्रकारे हा बड्डे झालेला आहे. सर्वांनी इथं केक वगैरे खाऊन बड्डे पूर्ण पार झाला आहे. तर आता सगळे जेवणाची वाट बघणार. जेवण झालं की मग जेवण करणार. तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच जेवण कसं बनलं आहे. सो बघूया आता जेवण कधीपर्यंत येतं आहे, थोडा वेट करूया.